मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात 80 विद्यार्थी निलंबित झाल्याच्या वृत्तावर आता केंद्र प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे। प्रत्यक्षात केवळ एका विद्यार्थ्यावरच कारवाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी निलंबित झाल्याच्या वृत्तानंतर मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार 8 जून रोजी विद्यापीठाच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्राची अचानक तपासणी केली होती। यावेळी एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होत असल्याचे निदर्शनास आले। तपासणी दरम्यान एका विद्यार्थ्याजवळ मोबाईल आढळल्याने त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली, तर काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी जमा करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले। मात्र त्यानंतर काही माध्यमांमध्ये तब्बल 80 विद्यार्थी निलंबित झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थितीची शहानिशा करण्यात आली नसल्याचा आरोप प्रशासनाने केला असून भविष्यात संवेदनशील विषयांवर तथ्य पडताळूनच वृत्तांकन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पेपरला जे काही छापून आलेलं आहे किंवा यूट्यूबवर जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती संपूर्ण शहानिशा न करता देण्यात आलेली आहे। कारण आमच्याजवळ कुठलाही फक्त एकच विद्यार्थी आमच्या केंद्रावर निलंबित झालेला आहे, पण त्यांनी चुकीची माहिती दिली आहे की 57-58 विद्यार्थी निलंबित झाली आहे। असा कुठलाही प्रकार झाला नाही, फक्त एकच मुलगा निलंबित झाला आहे। पेपर गोळा करत असताना त्यांना एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळला। तो मोबाईल ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळला त्या विद्यार्थ्याची त्यांनी कॉपी केस केली आणि इतरत्र सर्व विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करून ऑफिसला खाली जमा केले। बस या व्यतिरिक्त इथे कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही।